एकीकडे तर लग्न घरातले लोक आहे ना लाख लाख रुपयाचा बस्ता आणत होती आणि दुसरीकडे नवरदेवाला टू व्हीलर वरती सिमेंट व्हायला लावित होती. तर रामकृष्ण हरी मंडळी ती म्हण नाही का आंधीचा उल्हास आणि त्याच्यात फाल्गुन मास तशीच हालत माई झाली होती. कारण की सकाळी उठल्यापासून रात्री झोपतपर्यंत काही ना काही कामच चालू होती. त्याच्यात लग्न घरी किती कामं असतात ते तर तुम्हाला माहितीच असन. त्याच्यात माया बांगल्याचं पण काम चालू होतं आणि लग्नाच्या आधी त्याला पूर्ण करायचं होतं. आणि त्यामध्ये आज काम चालू होतं बांगल्याच्या पुढच्या डिझाईनचं आणि टाकीचं. त्यात पुढची डिझाईन आहे ना अशा पांढऱ्या भिंती चालू केली होती आणि थोड्याच वेळात ती एवढी भारी दिसायला लागली होती. म्हणून म्हणलं अख्खी डिझाईन होतपर्यंत आहे ना इथून हटायचंच नाही. पण तेवढ्यात काम लागलं. पप्पा म्हणले सिमेंटच्या गुणी कमी पडल्यात आणि गाडीवाल्याला यायला वेळ लागणार आहे. मग काही काढली गाडी आणि निघालं सिमेंट आणायला. कारण की नवरदेव अजून मला व्हायचंय त्याच्या आधी बांगल्याचं वर्क करायचंय. मग जसं ते वर्क उरकलं लगेच हे काम लागलं. काल जो बस्ता आणला होता तो आज वेगळा वेगळा करायचा होता. मग त्या कामासाठी आहे ना मी आमच्या आई साहेबांची मदत करतो. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही कोणत्या गावावरून हा ब्लॉग बघताय आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव काय आहे ते नक्की सांगा. मी आहे पुण्याचा, तुम्ही कुठचं आहे ते नक्की सांगा. आणि इथून पुढचा लग्नाचा व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो पण करून ठेवा की राव. रामकृष्ण हरी.